नमस्कार मित्रांनो, चल बघ फिरूया चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत. नाशिक शहरापासून साधारण 30 ते 40 किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर तालुका आहे. या त्र्यंबकेश्वर शंकराचे अतिप्राचीन मंदिर असून भारतात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत कुशवर्त कुंड. या कुंडामध्ये देवी देवता स्नान करतात अशी आख्यायिका आहे. तसेच कालसर्प, नारायण नागबली या पूजाविधीही इथे केली जाते, म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कुशवर्त कुंडाच्या मंदिरावर बाहेरील बाजूस व आतील भिंतींवर देवी देवतांचे मूर्ती कोरलेली आहे. कदाचित त्या काळाचा इतिहास त्या मूर्त्या सांगत असतील. मंदिराच्या आतील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. मित्रांनो, आपण पाहू शकता खांबावरील व छतांवरील असे सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसते. मित्रांनो, आता आपला खरा प्रवास सुरू झाला आहे. आता आपण पाहणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत. मित्रांनो, डोंगर चढण्याआधी आम्ही जेवण करून घेतले. खरंच, पण भोजन करण्याचा आनंद हा वेगळाच असतो. आपल्यासोबत मुबलक प्रमाणात पाणी असणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणून पाणी जपून वापरा. डोंगर चढत असताना खूप सारे लोक भेटत गेले आणि ते चांगले मित्रही झाले. आम्ही ब्रह्मगिरीच्या मध्यावर येऊन पोचलो तर या ठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी बांधलेली धर्मशाळा दिसली. ही धर्मशाळा सन 1913 मध्ये बांधलेली आहे. मुलाने लालचंद जसोदानंदन भबानी यांनी ही भव्य वस्तू बांधलेली आहे. या ठिकाणी पाण्याची भली मोठी विहीर
बांधलेले आहे. 1908 मध्ये या विहिरीचे काम पूर्ण झालेले दिसते. गरम गरम भुगे आहेत. मित्रांनो, हे पार्व खूप वर्षापूर्वीच आहे व याच्यावर 1964 लिहिले. मला ही विहीर पाहून सैराट पिक्चरची आठवण आली. आपण खऱ्या अर्थाने ब्रह्मगिरी डोंगर ब्रह्मगिरी म्हणजेच ब्रह्मदेवाची टेकडी. गौतम ऋषी आणि त्यांच्या पत्नी अहिल्या यांचे वास्तव्य इथे होते. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी गंगा आणण्यासाठी ऋषींनी शंकर भगवानाची पूजा केली होती. मित्रांनो, हे ब्रह्मगिरी पर्वताचे पहिले प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, आता हे दुसरे प्रवेशद्वार असून याच्या दोन्ही बाजूंनी हत्ती व देवीची मूर्ती कोरलेली दिसते. आहेत पाण्याचे. हे 3 टाके आपल्या जुन्या काळातली एक वास्तू दिसत आहे. डोंगरावर नुसता भटारच बाहेर दिसताय. मित्रांनो, सगळीकडे आपले धरणच दिसताय आणि डोंगर म्हणून नाशिक शहराला धरणांचं शहर म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वत किंवा डोंगर हा सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधला उंचीनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. ब्रह्मगिरी
समुद्रसपाटीपासून 1295 मीटर इतका उंच पर्वत आहे. मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वतावर एवढ्या उंचीवर आम्ही आलो होतो की तिथून गरुड पक्षी अगदी सहज दिसत होते. मित्रांनो, ते मंदिर दिसतंय तिथे आपल्या गोदावरी माईचा म्हणजे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. आणि तिथं ते मंदिर दिसतंय त्या ठिकाणी शंकरानं जटा आपटलेला आहे. अतिशय प्राचीन असं हे ब्रह्मगिरी मंदिर आहे. मित्रांनो, गोमुखातून पडणारे पाणी हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. मित्रांनो, हे मंदिर मूळ गोदावरीचे उगमस्थान आहे. या ठिकाणी गौतम ऋषींच्या तपामुळे 3 नद्यांचा उगम झाला आहे, ज्यात गोदावरी, वैतरणा आणि अहिल्या या नद्यांचा समावेश आहे. अंदर ही गोमुख दिखा मंदिर में, गोमुख से जाती है, वो राइट से अंदर लगाएंगे, वो पहाड़ के अंदर से गिर वैतरणा नदी ही पश्चिम दिशेने वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळते, तर गोदावरी नदी ही पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भारतातील सर्वात मोठ्या नदींपैकी गोदावरी नदीचा दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हणून ओळख आहे. ती साधारण 1465 किलोमीटर इतकी वाहते. अनिल काका ही आले आहेत संभाजीनगरवरून नाशिक दर्शनाला, आणि तेही आमच्यासोबत जॉईन झाले. कसं वाटतंय तुम्हाला आमच्यासोबत? आम्हाला भारी वाटतंय. नाशिक आम्हाला माहित नव्हतं, तुम्ही संपर्क केला मला देवस्थान भारी वाटलं. मित्रांनो, या ठिकाणी महादेवाने जटा आपटल्या आहे, त्यामुळे या मंदिराचे नाव जटा मंदिर पडले.
मित्रांनो, आमचा पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत पाहून झाला आहे व आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो. मित्रांनो, या ठिकाणी दुर्ग भंडार जे ट्रॅकर्स लोकांचे मुख्य आकर्षण आहे आणि गंगाद्वार जे भाविकांचे आकर्षण आहे ते आम्ही वेळेअभावी पाहू शकलो नाही. मात्र आम्ही त्याचा नवीन व्हिडिओ लवकरच टाकू. आपल्याला आमचा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.